पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। असं काय बघतीयस? गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं, मग काय नवऱ्याला पण विसरली? काय तुझं काय काम आहे? चालतं हो. चाल सासूबाई शांत राहा. अहो बायकोशी बोलतोय ना. तू का आलायस इथे? तुला न्यायला. अरे हा, तुला सांगायचंच राहून गेलं. आई बाबांचा खूप दिवस झाले फोन येतोय. ते म्हणतात माझी सून कुठे आहे, किती दिवस झाले तिच्याशी बोललो नाही. तू मला सोडून गेलीस का? पण त्यांना तुझी काळजी आहे. तू माझ्याशी काय वागलायस हे तू सांगितलंयस का त्यांना? आपल्या डिवोर्सची प्रोसेस चालू आहे आणि मी त्यांच्यासाठी सून असणारच आहे रे. तुला तुझी पाप लपवायची आहेत ना, म्हणूनच तर जायचंय आपल्याला तिकडे. हे कसं आहे, सगळं डिवोर्स वगैरे ना, हे मुंबईच्या गोष्टी आहेत. गावाकडची लोक त्याला नाही मानत. त्यांच्यासाठी लग्न म्हणजे वर्षांनी बांधलेली गाठ. म्हणून म्हटलं आठवडाभर गावाकडे जाऊ, त्यांची सेवा कर. चल, तुलाही जरा चेंज. चल. मी का करू हे सगळं? मी तुझ्या बरोबर येणार नाही. मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तुझ्या आई वडिलांना काय सांगायचं ना, ते तुझं तू बघ. तू जा इथून. कशी येत नाही तेच बघतो ना. तू असा नाही ऐकणार ना. दादा, दादा लवकर ये. दादा. वर्षा, चहा तिथे ठेवून दे, मी येतोय. चला आता. चल. तू माझ्या पोरीला धमकवतोस? खबरदार, तिला त्रास दिला असता. खबरदार. सासूबाई हो, तुम्ही असं काय करताय? तुम्हाला पटतंय का? तुमची मुलगी लग्नानंतर तुमच्याकडे घरात येऊन राहते, नवऱ्याला सोडून. ते पण तुम्ही तिची अवस्था बघताय ना, तिची दया येते ना तुम्हाला. मग माझी अवस्था बघून माझ्यावरती दया का नाही येते तुम्हाला? अहो तिला सांगा ना, सांगा तिला नवऱ्याबरोबर जा म्हणून. चल वर्षा. तुला सांगून कळत नाहीये का? मला एवढंच कळतं जेवढं मला करायचं असतं. बस झाला आता. चल. ए सोड हात. हात सोड तुझा. हाच हात पकडून 7 फेरे घेतले होतेस तू. हात सोड. हात सोड. हात सोड. सोड हात. दादा, दादा लवकर ये. राघवा, हैवान आलाय बघ दारात. राघवा सोड. चल. दादा. मी असं जाणार नाही. मी पुन्हा येणार आहे. दादा. मी आहे ना. हा, तुला पाणी हवंय? नाही, घाबरू नको. आय एम सॉरी. हे बघ, मला वाटतं तू चहासाठी बोलवतेस, माझ्या लक्षात नाही आलं. ए बघ, तेव्हा तू एकटी होती, आता आहोत ना आम्ही तुझ्यासोबत. आम्ही सगळेजण आहोत. घाबरू नकोस. तो काही वाकडं करणार नाही तुझं. अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. दादा, मला कंटाळा आलाय रे या सगळ्याचा. त्या हैवानाच्या घरातून मी बाहेर पडले, त्याच्या नावचं मंगळसूत्र गळ्यातून काढलं, पण हा अजून किती दिवस राहणार आहे माझ्या आयुष्यात? किती दिवस त्रास देणार आहे मला दादा? मला नाही कळत आहे. मला मला माझं आयुष्य जगायचंय दादा. हे बघ वर्षा, त्रास होतोय ना, तो संपवल्याशिवाय संपणार नाहीये आणि त्यासाठी आपल्यालाच पावलं उचलावी लागणार, अगदी खंबीरपणे. या माणसाला थांबवायचं असेल तर आपल्याला थांबावं लागणार आहे. समजतंय तुला? तू अजिबात काळजी करू नकोस. आपण पोलिसात जाऊया. पोलिसात? पोलिसात कशाला? पोलिसात जायचं नाही, कोर्टात जायचं नाही.
मग काय करायचं? हे सगळं सहन करत राहायचं? नाही, कायद्यावर विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. ही पोलीस, ही यंत्रणा, ही सगळी आपल्यासाठी आहे ना. मग कशाला घाबरायचं? आपण जाऊया पोलिसात. अरे पण लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील म्हणजे आता जे काय चाललंय, लोक काही म्हणू दे ना. ते म्हणायचं ते म्हणतच राहणार. म्हणून का आपण असं सहन करत राहायचं? आज ह्याने घरात येण्याची हिंमत केली, मग ते काय नाही, पोलिसात तक्रार केली, त्याच्या विरुद्ध FIR नोंदवली की मग ह्याच्या पुढे तुला रस्त्यात गाठणं, कुठेही जाऊन तुला भेटणं वगैरे या सगळ्या गोष्टी तू कधीच करणार नाही. पण दादा, पोलिसां वर्षा, मी आहे ना. आनंदी, 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 शांत बसा. आनंदी, बऱ्यात का तुम्ही? माफ करा, मला मी आत येऊ नाही शकले. आनंदी, दादा बघ ना काय म्हणतोय, पोलीस स्टेशनला वगैरे जायचं. पण पण मला कळत नाहीये तिकडे जाऊन मी काय बोलू, काय करायचं, मला काहीच कळत नाही आनंदी. अहो, बरोबर सांगतायत ते. तुम्हाला जायलाच हवं पोलीस स्टेशन मध्ये. वर्षाताई, अजून किती दिवस त्रास सहन करणार आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही जोपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये जात नाही ना, तोपर्यंत अतुल भाऊ हे थांबवणार नाही. ते असंच त्रास देत राहतील तुम्हाला. कळतंय का तुम्हाला? आणि तुमचा दादा आहे ना तुमच्या सोबत, आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना. ऐका ना त्यांचं, जा तुम्ही त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला. वर्षाताई, हे सगळं थांबेल. दादा, मी तयार आहे पोलीस स्टेशनला जायला. ठीक आहे, चल. आई, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. या, जाऊन या. थँक्यू आनंदी. तू वर्षाला समजावलंस. आधीही अतुलपासून तूच तिला वाचवलं होतंस, आणि आता सुद्धा तिच्या आयुष्याची मोठी लढाई ती लढायला चालली आहे. तू तिला हिंमत दिलीस. थँक्यू. साहेब, इट्स अ केस ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. ही माझी बहीण, हिचा नवरा गेली अनेक वर्ष हिला त्रास देतो, आणि म्हणून ही आता तिच्या माहेरी म्हणजे आमच्याच घरी राहते. पण तो एवढ्यावरच थांबलेला नाहीये, तर तो आता घरी येऊन तिला धमक्या देतोय, तिला आपण गावी जाऊया वगैरे असं काही ना काहीतरी सांगत असतो, आणि तिला त्याच्यासोबत आता कुठेही जायचं नाहीये. आम्ही डिवोर्स केस फाईल केलेली आहे. आता त्याची तारीख कधी मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत त्या माणसाकडून हिला त्रास होत राहणार. तो कधी तिला वाटेत गाठेल किंवा तिच्याशी बोलण्याचा काही तो प्रयत्न करू शकतो, आणि म्हणून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करायची. या तुमच्या बहीण का? हो. मग त्यांना बोलू द्या ना. बोला मॅडम, काय नाव तुमचं? वर्षा. वर्षाताई, काय झालं? तो व्यक्ती तुम्हाला कधीपासून त्रास देतोय? बोला. एक गोष्ट धड करता येत नाही. आज तुला नाही सोडत. तू मेलीस ना तरी मला फरक पडत नाही.
नवऱ्याशी कसं बोलावं कळत नाही तुला? तुला माझ्या भाषेत समजून सांगायला पाहिजे का? हा तुझ्या काय? वर्षा, पॅनिक होऊ नकोस, मी आहे ना. वर्षा, हे बघ, घाबरू नकोस, नको काळजी करूस. तू मला जे सांगितलंयस अगदी तेच तुला आता त्यांना सांगायचंय. बोला, मला सांगा, कधीपासून त्रास येतो तो? खूप दिवस झाले. खूप दिवस म्हणजे 5 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिने, किती? लग्नाच्या काही महिन्यानंतरच. वर्ष झालं? मग तुम्हाला एकदाही असं वाटेल की कंप्लेंट करावी? हा, वर्षा, मी म्हटलं ना तुला, तू घाबरू नकोस, सांग. मी 2 मिनिटं माझ्या बहिणीशी बोलू शकतो? बोला, आपण जरा लवकर. ये ये ये. काय झालं? कसलं टेन्शन घेतलंस तू? दादा, मला कळत नाहीये मला नेमकं काय हवंय ते. पण चूक माझी आहे ना, मी त्याच्याशी लग्न केलं. आपण पोलीस कंप्लेंट केली तर अतुलला जेलमध्ये टाकतील का? नाही म्हणजे त्याला त्याची चूक कळावी, त्याने मला डिवोर्स देऊन मोकळं व्हावं हे नक्की वाटतंय हा मला. पण हे पोलीस कंप्लेंट, चौकशी, हे जरा जास्त होतंय दादा. नका ना साहेब, नाही 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 नका साहेब, नाही नका ना साहेब, साहेब साहेब नको साहेब, साहेब साहेब. मी समजू शकतो. वर्षा, रिलॅक्स हो. चहा. काय चाललंय ग आनंदी? एक संपत नाही तर दुसरं सुरू होतं या घरामध्ये. तुझं आणि राघवचं निस्तरत नाही तर वर्षाचं सुरू झालंय. आता गेल्यात ना त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला. त्यांच्यासोबत काय घडलंय सगळं सांगतील त्या. हळूहळू का होईना आई, सगळं नीट होणार आहे. काळजी नका करू तुम्ही. कशी काळजी नको करू? काही नीट नाही होत असतं. जेव्हा कोर्टाची पायरी, पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते ना, तेव्हा काही नीट नसतं होत. पोरीला सवय नाही माझ्या पोलीस स्टेशनची, घाबरेल ती. अगं राघवचं ठीक आहे ना, वकील आहे तो, त्याला कामानिमित्त जावं लागतं. वर्षाला नाही ग. धांदरट आहे ग माझी पोर, घाबरेल ती त्या सगळ्या वातावरणाला, घाबरेल ती. आई हे बघा, वर्षाताई फक्त एका वकिलासोबत नाही गेल्यात पोलीस स्टेशनमध्ये, स्वतःच्या भावासोबत गेल्यात त्या. हे वर्षाताईंना कसा त्रास होऊ देणार बरं? त्यांना काही होणार नाही. काळजी करूच नका तुम्ही, अजिबात अजिबात विचार करू नका. बरं, चहा घ्या, बरं वाटेल. चहा घ्या तुम्ही, बरं वाटेल तुम्हाला. आनंदी, तू नसतीस तर काय झालं असतं ग? म्हणून मी सारखी सांगत असते वर्षाला, आनंदीला घरी घेऊन ये, आनंदीला घरी घेऊन ये. आताही तू काही घरी आलेलीच नाहीयेस, पण आहेस जवळ आमच्या. पाटकरांकडे आलीस म्हणजे आमच्या जवळ आहे. आधार वाटतो ग बाळा तुझा. आणि वर्षाला तो खूप आधार वाटतो तुझा ग. तिचं लग्न झाल्यापासून तिच्या आयुष्यात काय दुःख आली, काय वेदना आल्या, हे मी जन्मदाती आई असून, तो भाऊ असून आम्हाला नाही कळल्या, पण तुला कळल्या. तू तिच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी राहिलीस.
तिला त्या नरकातून बाहेर काढलंस, समजून घेतलंस तिला. खूप नाव काढते तुझं ती, सारखं सांगत असते आनंदीमुळे हे झालं, आनंदीमुळे मी ते शिकली, आनंदीने आज असं केलं, सारखं तुझं नाव असतं. तुझ्यामुळे ती घरी आली ग बाळा, तुझ्यामुळे ती नोकरी करायला लागली. आता सुद्धा तिकडे गेली आहे ना पोलीस स्टेशन मध्ये. तुझी आठवण येत असणार तिला. हो, तुझी वाट बघत असणार ती. आई, वर्षाताई सांगतील पोलिसांना त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं. सगळं व्यवस्थित सांगतील त्या. आणि त्यांना जर माझ्या आधाराची गरज लागली तर मी असेनच ना त्यांच्यासोबत. माझं कर्तव्य आहे शेवटी, माझी जबाबदारी आहे, मी ती पूर्ण करेन. आई, निघू मी आता? आनंदी, या घरावर लक्ष ठेव. तुझ्याशिवाय नाही चालणार हे घर. आपण तक्रार केल्यावर अतुलला शिक्षा करतील, त्याला तुरुंगात टाकतील का? वर्षा, मी समजू शकतोय तुला वाटणारी भीती बरोबर आहे. तुझी परिस्थिती काय आहे मला कळतंय, पण इतकी वर्ष त्या माणसासोबत घालवल्यानंतर त्याला काही शिक्षा होणार, तो तुरुंगात जाणार, ह्या गोष्टीचं तुला वाईट वाटणं कळतंय मला. पण हे बघ, अतुल जे काही चुकलाय ना, त्या चुकांची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. आणि त्याला ती शिक्षा मिळत असताना तुला हे वाईट वाटणं पण, म्हणजे बऱ्याचशा केसेसमध्ये मी बघितलंय की हो असं होतं. पण एक लक्षात घे वर्षा, त्याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे की नाही. आपण शांत बसून काही होणार नाहीये. पण हे पोलीस स्टेशनचं प्रकरण का आणलं ना? आपण एक काम करू, आपण अतुलला भेटू जाऊ. हां, आणि मी त्याला सांगते ना स्पष्ट की बाबा रे, मी परत आता तुझ्याकडे येणार नाहीये, तू मला डिवोर्स देऊन मोकळा हो. वर्षा, तुझ्यामध्ये खूप चांगुलपणा आहे, तू समजूतदार आहेस, पण हा चांगुलपणा त्या अतुलमध्ये नाही आहे. तुला काय वाटलं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नसेल? या सगळ्या प्रोसेसमधून तुला जावं लागणार, तुला त्रास होणार मला माहिती, आणि मला तुला तो त्रास होऊ द्यायचा नाहीये. मी केला माझ्या परीने प्रयत्न, पण हा अतुल मात्र ऐकायला तयार नाहीये. त्याने पूर्णतः निश्चय केलेला आहे तुला त्रासच द्यायचा आहे त्याला. तेव्हा त्याची कंप्लेंट करणं खूप गरजेचं आहे वर्षा. पण दादा, ह्याचे परिणाम वाईट होतील. अतुल भाऊंसाठी. वर्षाताई, पण हे तुम्ही केलं नाही ना तर तुमच्या आयुष्यावर मात्र नक्कीच परिणाम होईल. आतापर्यंत किती वेळा समजावून सांगितलंय तुम्ही त्यांना? स्वतःची चूक मान्य केली आहे त्यांनी. आनंदी, तू इथे? वर्षाताई, तुमचा हात धरून अतुल भाऊंच्या घरून घेऊन आले होते मी तुम्हाला. मला माहिती आहे आता तुम्हाला माझी गरज आहे. मग मी तुमच्यासोबत नसेन? हे बघा वर्षाताई, समजावून त्यांना समजलं असतं ना तर आता ही वेळ आली नसती तुमच्यावर. आणि भविष्यात त्यांच्यासोबत जे काही घडणार आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी नाही मानायचं. त्यात तुमची चूक नाहीये. अहो, इतकी वर्ष तुम्हाला त्रास होत होता वर्षाताई, तरी तुम्ही आम्हाला सांगू नाही शकल्या. कोणामुळे? त्यांच्यामुळे. त्यांना आता कळतंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात, काहीतरी तुमच्या आयुष्यात नवीन घडणार आहे, म्हणून त्यांना तुम्हाला डिवोर्स द्यायचा नाहीये. कळतंय तुम्हाला? वर्षाताई, अशा व्यक्तीवर कितीही प्रेम केलं ना तरी ती व्यक्ती सुधारणार नाहीये. त्यांच्याशी इतक्या माणुसकीने वागलाय तरी त्यांना नाही कळलंय वर्षाताई. नाही समजते तुमचं प्रेम त्यांना. त्यांना फक्त आता कायद्याची भाषा समजणार आहे वर्षाताई. आणि ती वेळ आता आली आहे. तुम्ही मागे नाही हटायचं.
वर्षातही तुमच्यासोबत एवढं सगळं वाईट होत असताना जगातली कोणतीही चांगली व्यक्ती तुम्हाला दोषी ठरवणार नाही. आम्ही सुद्धा ठरवणार नाही दोषी तुम्हाला. कोणाचाच विचार करू नका आता, फक्त स्वतःचा विचार करा. मी आहे ना तुमच्यासोबत. वर्षाताई, ऐका माझं. तुमच्यासोबत आतापर्यंत जे काही घडलंय ते सगळं पोलिसांना सांगून टाका.